या क्षणाची एक मोठी बातमी आहे। मुंबई महापालिकेसमोर आंदोलकांनी रस्त्यावरती आता ठिय्या मांडला असल्याचं पाहायला मिळत आहे। आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आंदोलक आक्रमक झालेले आहेत। मुंबई महापालिकेसमोर आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, आता थेट महापालिकेसमोर हे सर्व आंदोलक जमले, काय अपडेट? नक्कीच आपण पाहतोय श्रुती, आंदोलक आक्रमक झालेले आहेत। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत या सगळ्या आंदोलकांनी रस्ता अडवलेला आहे, प्रमुख रस्ता आहे आणि सीएसएमटीच्या समोरचा जो सिग्नल आहे त्या चौकामध्ये, सिग्नलच्या चौकामध्ये सगळे मराठा आंदोलक पोहोचलेले आहेत, शेकडोच्या संख्येने आहेत। हातामध्ये गणपती बाप्पाचा फोटो आणि जरांगे पाटील यांचा फोटो घेऊन या ठिकाणी आंदोलन होत आहे। आता कसं पाटील म्हणतील तसं अशा आशयाचा जो बॅनर आहे तो सुद्धा त्यांच्या हातामध्ये दिसतोय। एकंदरीतच एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि मागच्या 10 मिनिटापासून या ठिकाणी दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती मराठा आंदोलकांनी अडवून ठेवलेली एक मोठी अपडेट याला म्हणावी लागेल। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि हे आंदोलन यासाठी, हा ठिय्या यासाठी आहे कारण ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या अशी यांची प्रमुख मागणी आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीने या ठिकाणी हलगीच्या तालावरती आंदोलनकर्ते जे आहेत ते नाचतायत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतायत, संभाजी महाराजांचा जयघोष करतायत, आरक्षण आमच्या हक्काचं म्हणतायत, नाही कुणाच्या बापाचं म्हणतायत आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा पवित्र त्यांनी घेतलेला आपण पाहतोय। बघा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलीस सुद्धा आता ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत। पोलिसांकडून या सगळ्या आंदोलनकर्त्यांना समजूत घालण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा या ठिकाणी होतोय। मोठी तुकडी जी आहे ती सुद्धा पोलिसांची या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। पोलीस ऍक्शन मोडमध्ये आहेत, रस्ता मोकळा करायचा आहे त्यांना आणि रस्ता मोकळा करण्यासाठी आता पोलीस सुद्धा ग्राउंड झिरोवर उतरलेले आहेत। नेमकं काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, पण मागच्या 10 मिनिटापासून जी परिस्थिती आहे ती अशाच पद्धतीची आहे। मी माझा कॅमेरामॅन मनीष विचारेला देखील सांगेल की कॅमेरा पॅन करावा आणि ही सगळी दृश्य दाखवावी कारण दोन्ही जे प्रमुख रस्ते आहेत, मंत्रालयाकडून फाउंटन कडून जे कडे जाणारा आणि जे कडून फाउंटन कडे जाणारा, हे दोन्ही जे प्रमुख रस्ते आहेत त्याच्या सीएसएमटी या स्थानकाच्या चौकावर म्हणजे महानगरपालिकेची जी सेल्फी पॉइंट आहे, जो व्ह्यूइंग गॅलरी डेक आहे त्याच्या अगदी समोरच ही वाहतूक या ठिकाणी अडवण्यात आलेली आहे आणि मराठा आंदोलक जे आहेत ते सध्या आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। जे डीसीपी आहेत ते सुद्धा ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत आणि ते सुद्धा या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतात। मात्र जोपर्यंत वरून आदेश येत नाही तोपर्यंत काहीही करू शकत नाही असा सुद्धा त्यांचा पवित्रा आहे। त्यामुळे नेमकं काय घडणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की मुंबईमध्ये जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। 10 ते 10:30च्या दरम्यान ते प्रसार माध्यमांशी आणि मराठा आंदोलकांशी संवाद साधणार आहे, पाणी त्याग करणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे ही परिस्थिती हाताबाहेर जाते का असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय। निश्चितच गिरीश, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जरांगेंनी सामान्यांना त्रास होणार नाही असं वागा, कुणाला त्रास होऊ देऊ नका, रस्ते देखील मोकळे ठेवा असं आवाहन केलेलं होतं सर्व आंदोलकांना। तरी सुद्धा आज हे सर्व आंदोलक आता रस्त्यावर उतरलेले दिसतायत। नक्कीच आपण पाहतोय की या आंदोलकांची व्यवस्था जी आहे ती महानगरपालिकेने केली नाही याचा जो आक्रोश आहे तो त्यांच्या या वागणुकीतून दिसतोय स्पष्टपणे। त्यांच्या न्याहारीची व्यवस्था नाहीये, त्यांच्या शौचाची व्यवस्था नाहीये, पाण्याची व्यवस्था नाहीये, ठिकठिकाणी आझाद मैदानामध्ये पाणी साचलेलं आहे, तिथे बसता येत नाहीये। त्यामुळे हे सगळे जे आंदोलक आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत। महानगरपालिकेवरती त्यांचा थेट रोष आहे, सरकारवर त्यांचा थेट रोष आहे आणि हा रोष या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाहायला दिसतोय। ही सगळी दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये कालपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांना याचा फटका जो आहे तो सुद्धा बसलेला आहे आणि आपण पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। दोन्ही प्रमुख रस्ते जे ते सुद्धा या ठिकाणी अडवण्यात आलेले आहेत आणि वाहतूक जी आहे ती 10 ते 15 मिनिटं झाली अशाच पद्धतीने बंद आहे। जे लोक आहेत ते गाडीच्या बाहेर निघालेले आहेत, बघा हे मुंबईकर आहेत सर्वसामान्य, हे गाडीच्या बाहेर या ठिकाणी निघालेले आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतात कारण वाहनांच्या लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गाडी में फंस गए क्या आप लोग? हो, फसलोय। किती मिनिटापासून उभे आहेत? 15 मिनिटं झाली। तर आपण पाहतोय 15 मिनिटापासून या ठिकाणी लोक फसलेले आहेत। इतर मराठा आंदोलक आहेत, रस्ता अडवलाय, तुम्ही काय म्हणाल? आम्हाला आरक्षण पाहिजे, आरक्षण दिल्याशिवाय रस्ता फक्त आरक्षण मिळाल्याशिवाय रस्ता सोडणार नाही असं पवित्र या सगळ्यांनी घेतलेलं आहे। थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। काय म्हणाल, रस्ता अडवलाय मराठा आंदोलकांनी? आम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय जाणार नाही कारण गरीब शेतकरी पाणी बंद केलं आणि दुकानं बंद केल्या। आम्ही आमचं सोय करताना रात्री कोणीतरी आम्हाला हात वाटला, त्याच्यावर आम्ही जीवन जगतो। रात्रीपासून पाऊस चालू आहे, आमची हाल आहे शेतकऱ्याची। आम्ही काय सगळी दृश्य पाहतोय, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, मराठ्यांचे हाल होत आहेत। या ठिकाणी पोलीस प्रशासन मराठा आंदोलक
या ठिकाणी पोलीस प्रशासन मराठा आंदोलकांवरती आरोप करतोय की रस्त्यावरती दारू पिऊन गोंधळ घालतात, पण आमचा मराठा समाज या ठिकाणी दारू पिऊन आलेला नाही। या गृहमंत्र्याने पोलीस प्रशासनाला असे हे दिले का, आदेश दिले का मराठा आंदोलकांवरती आरोप करा आणि गोंधळ व्हावं आणि आंदोलन स्थगित व्हावं। आणि काल गृहमंत्र्यांना असे आदेश दिले मुंबईमध्ये मराठा समाजाला। आपण पाहतोय बघा, हे सगळे आपण पाहतोय या ठिकाणी आपले आपले दिलेत। एक सायकल या ठिकाणी पोहोचलेली आहे बघा, खोके नावाची। कुठून आलात, कुठून आलात? जय शिवराय, माझं नाव संपत काके राणा, कुठून आलात? बहिरेवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर। सायकल चालवत आलात? होय होय होय। नक्कीच पाहतोय बघा, हे सगळे रंग आहेत आंदोलनाचे। सायकल चालवत या ठिकाणी लोक पोहोचलेले आहेत। एकंदरीतच रोष आहे, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीच्या कोट्यातूनच मिळालं पाहिजे, यासाठी आरक्षण यासाठी आंदोलन केलं जातंय। आणि आता जो प्रमुख रस्ता आहे महानगरपालिकेच्या समोरचा, तो सध्या रस्ताच या ठिकाणी अडवण्यात आलाय। श्रुती, निश्चितच गिरीश, या ठिकाणी रस्ता अडवलेला आहे, घोषणाबाजी सुरू आहे, मात्र पोलिसांचे काय प्रयत्न आहे, चर्चा सुरू आहे, कशी समजूत काढली जाते? नक्कीच आपण पाहतोय पोलिसांकडून सुद्धा यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पोलीस देखील समजूत काढण्याचा प्रयत्न करतात। कायदा हाती घेऊ नका, कारण काल मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा मुंबईकरांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही, आंदोलनाला गालबोट लागणार नाही, अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य करू नका, अशी समज सुद्धा या सगळ्या मराठा बांधवांना दिली होती, आंदोलनकर्त्यांना दिली होती। मात्र मराठा समाजाचा जो आक्रोश आहे, या सगळ्या आंदोलकांचा जो आक्रोश आहे, तो आता स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय, कारण त्यांची कुठली व्यवस्था झाली नाही। आंदोलनकर्त्यांची जी व्यवस्था महानगरपालिकेकडून व्हायला पाहिजे होती तशी व्यवस्था झाली नाही। न सांडपाण्याची व्यवस्था झालेली आहे, न खाण्याची व्यवस्था झालेली आहे, न पिण्याची व्यवस्था झालेली आहे, न शौचाची व्यवस्था झाली आहे। त्यामुळे एक आक्रोश जो आहे तो आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसतोय। आणि रस्त्यावरती जी गर्दी आहे ती आता उफाळून आलेली आहे। दोन्ही बाजूचे जे रस्ते आहेत ते मागच्या 15 मिनिटापासून अडवून ठेवलेले आहेत। CSMTचा प्रमुख रस्ता आहे, आपण पाहतोय की मुंबईमध्ये जिथे CSMT स्थानक आहे अगदी त्याच्या समोरच हा रस्ता अडवण्यात आलेला आहे। 15 मिनिटं झालेले आहे। पोलिसांकडून देखील समजूत काढण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी केला जातो। माझा कॅमेरामॅन मनीष विचारेला देखील सांगेल की माझ्या सोबत यावं आणि पोलीस ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। पोलिसांशी फोनवरून बातचीत सुरू झालेली आहे, DCP ग्राउंड झिरोवर पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील या सगळ्या आंदोलकांची समजूत काढण्याचा जो प्रयत्न आहे तो देखील केला जातोय। मात्र कशा पद्धतीनं आता ही समजूत काढली जाणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण हे जे आंदोलक आहेत ते सध्या रस्त्यावर बसलेले आहेत, पोलिसांकडून शिट्या वाजवल्या जात आहेत, रस्ता मोकळा करा असं सांगण्यात येत आहे। रस्ता मोकळा करणार आहात का? पोलिसांशी काय बोलणं झालं? पोलीस काय रस्ता मोकळा करण्यावर ठाम आहेत। आमचं म्हणणं एकच आहे, आरक्षण मिळालं पाहिजे। आणि ग्राउंडवर जी अवस्था आहे, गुडघे इतक्या पाण्यामध्ये आमचे सगळे मराठा आंदोलक तिथं उभा आहेत, तिथं बसलेले आहेत, तिथं बसण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही, त्यामुळे आम्ही ते रस्त्यावर येऊन बसलोय। सरकारने आम्हाला तिथं बसण्याची व्यवस्था चांगली करावी। प्रमुख कारण आहे बसण्याची व्यवस्था नाहीये आझाद मैदानमध्ये, पाणी साचलेलं आहे आणि त्यासोबतच मराठा आंदोलक आहेत, त्यांच्यावर विविध आरोप केले। काय आरोप आहेत तुमचे? नमस्कार, दारू पेले दारुडे आहेत असे आरोप करतात पोलीस, आमच्यावर खोटा आरोप करतात। त्यांना आम्ही दारोड दिसतो का? आम्ही क्षेत्रीय समाज आहे। जेवणाची दुकानं त्यांनी बंद ठेवलीत आणि वाईन शॉप आणि दारूची दुकानं चालू ठेवलीत। असे सरकार आहे, सरकारच्या मनात आहे का मराठी आंदोलकांनी दारू प्यावं, खायचे वांदे करून ठेवले त्या सरकारने आमचे। तर बघा, हे सगळी उत्तरं आहेत आणि मोठमोठे आरोप त्यांच्यावर केलेत असा दावा सुद्धा हे सगळे आंदोलनकर्ते करतायत आणि यामागचं कारण देखील सांगतायत की कशासाठी ते रस्त्यावर येऊन बसलेले आहेत। आझाद मैदानात बसायला जागा नाही, मग बसायचं कुठे असा सवाल विचारतायत। आणि थेट आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलनकर्ते जे आहेत ते सध्या आक्रमक झालेले आहेत। मुंबईच्या CSMT स्थानकाला त्यांनी घेराव घातलेला आहे। CSMT स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते जमलेले आहेत आणि एक मराठा लाख मराठाच्या ज्या घोषणा त्या या ठिकाणी दिल्या जात आहेत। आणि त्यासोबतच विनायक मेटे यांचा देखील फोटो आपल्याला या ठिकाणी दिसतोय, दिवंगत नेते आहेत मराठा समाजाचे, आणि त्यांचे देखील बॅनर पोस्टर या ठिकाणी। निश्चितच गिरीश, काही वेळासाठी थांबवतोय, थेट जातोय आझाद मैदानात। बघा, ही आझाद मैदानावरची लाईव्ह दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय। मोठ्या संख्येने मराठा बांधव कालपासून जमलेले आहेत, मात्र पाणी साचलेलं आहे, संपूर्ण चिखल आझाद मैदानामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे या सर्व मराठा बांधवांना बसण्यासाठी सुद्धा जागा नसल्याचं पाहायला मिळत आहे। आझाद मैदानातून आमचे प्रतिनिधी संजय सरोदे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। संजय, आपण पाहतोय आझाद मैदानामध्ये सध्याही मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल बघायला मिळतंय, तरी सुद्धा या सर्व मराठा बांधवांचा उत्साह मात्र तितकाच दिसतोय। काय अपडेट सध्या त्या ठिकाणची?
नक्कीच मराठा समाजाला आरक्षण हवं आहे आणि त्यासाठी मराठा समाज पावसात भिजेल, चिखलात लोळे, परंतु आरक्षण घेतल्याशिवाय या ठिकाणाहून हटणार नाही. आपल्यासोबत या ठिकाणी मराठा समाज आहे. आपण बघू शकता की पाऊस पडो किंवा थंडी असो, मराठा समाज नेहमी त्यांच्या मागण्यासाठी उभा राहिलेला आहे. परंतु जरांगी पाटलांनी यावेळी जी हाक दिलेली आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, भले माझा जीव गेला तरी चालेल. त्यामुळे जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज आलेला आहे. खरं तरी यांची जेवणाची व्यवस्था व्यवस्थित होत नाही, तरी मराठा समाज या ठिकाणी टिकलेला आहे, तग धरून आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. भाऊ, काय जेवण झालं आज? बोलण्यास नकार दिलेला आहे. 15 मिनिटापासून वाहतूक बंद आहे असा सवाल सुद्धा टीव्ही 9च्या माध्यमातून त्यांना विचारण्यात आलेला आहे. आणि आता थेट मराठा आंदोलक जे आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. अरे जरा तर आपण या ठिकाणी पाहतोय आता पोलिसांकडून या सर्व आंदोलकांची समजूत काढली जाते. आंदोलकांचा रस्त्यावरती ठिय्या बघायला मिळतोय. सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठ्या संख्येनं आंदोलन. सर, तुमचं पोलीस प्रशासन मराठा आंदोलकांवरती आरोप करते की बाबा मराठा आंदोलक दारू पिऊन आले. तुला असं वाटतं नाही पिलेले आहेत भरपूर? नाही पिलेले. तू नसशील पिल्ला मला हरकत नाहीये, मान्य. मी म्हणत नाही की प्रत्येक जण दारू पितो, पण अनेक दारू पिलेले आहेत हे आम्हाला माहिती आहे. पण आमचं त्याची काही घेणं देणं नाही. हॉटेल बंद ठेवले, दारूची दुकानं चालू ठेवले. अरे जरा टेस्ट करायचे का? मी तुम्हाला सॅम्पल टेस्ट दाखवून देईल, दाखवून देतो. पण तरी पण जर कोणी म्हटलं असेल पोलिसांनी, ऐका ना, एक जण बोला जरा, तुम्ही सगळे जण बोला लागले, कसं काय व्हायचं? ठीक आहे, तुम्ही सूचना द्या बाबा. अरे सगळे थांबला जरा, शांत घे जरा. आज सकाळी 6 वाजेपर्यंत शांततेत आंदोलन चालू होतं. एकाने बोला रे बाबा, एकाने बोला जरा. शांततेत आंदोलन चालू होतं. पोलीस प्रशासनाला आरोप केल्यापासून आंदोलन जास्त रंगीत आलंय. पोलीस प्रशासन आरोप का केले? आमचं मत आहे पोलीस प्रशासनानं आमच्या मराठा आंदोलकांवरती आरोप का केले? त्या करताना आंदोलन चिघळलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं? गृहमंत्र्यांनी आदेश दिले का तुम्हाला की आंदोलनाला वेगळं वळण लावावं म्हणून? सर वेगळं वळण लागावं म्हणून असं गृहमंत्री. तिथं व्यवस्था चांगली करा, चिखल आहे, बसता येणार तुला तिथं. दारू पिऊन आलेला नाही मराठा समाज, तरी पण पोलीस प्रशासन म्हणते चिखल आहे सर तिथं. तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे काही. हे बघा, आतापर्यंत मराठा पोलिसांनी तशी कॉमेंट करायची गरज नाहीये. कोणी जर कोणी काही केलं असेल तर ते त्यावरती कारवाई करसाल का तुम्ही? काय? त्यावरती माझ्याकडे पुरावे आहे, त्यावरती कारवाई करसाल ठीक का? आहे, दे पुरावे बघतो. पुरावे हो, कारवाई यासाठी तक्रार दे, आम्ही कारवाई करू. चला, ठीक आहे, चला चला लवकर. रस्त्याचं नॉर्मल लोक आहेत, ठीक आहे, आपल्यासारखेच नॉर्मल लोक राहतात इथे. रस्ता जाम करायची आमची अजिबात इच्छा नाही. आम्हाला सोय तर करून द्या ना सर, बसायची व्यवस्था. चिखल आहे तिथं, चिखलात खडी टाकली पाहिजे ना साहेब. या ठिकाणी पोलीस प्रशासनावर आरोप होत होते, त्या करताना आंदोलनाला वेगळं वळण लागत आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन सगळे दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. आता अविनाश मुंडे जे दाखवून आलेले आहेत, त्यांनी स्वतः समजूत काढलेली आहे सगळ्या मराठा आंदोलकांची. आणि आम्ही हवं तर तुम्हाला सॅम्पल देऊ असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हा सगळा रस्ता आता मोकळा करण्यात येतो. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. पण मराठा आंदोलक पुन्हा खाली बसलेले आहेत. ते बघा, ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय, ऐकण्यास तयार नाहीये. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. मराठा आंदोलक जे आहेत खाली बसलेले आहेत. पोलिसांनी समजूत काढून देखील मराठा आंदोलक जे आहेत ते आपल्या भूमिकेवर सध्या ठाम दिसत आहेत. जोपर्यंत आझाद मैदानामध्ये खडी टाकणार नाही, बसण्याची व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा पवित्रा जो आहे त्या आंदोलकांनी घेतल्याचं बोललं जातंय. एकंदरीतच आपण पाहतोय तुम्ही उठणार नाही या ठिकाणाहून? नाही, अजिबात उठणार नाही. आमची मुंबईमध्ये एवढी गैरसोय झाली, लोक रस्त्यावर उतरण्यात, लोकांना स्नान करण्यासाठी पाणी नाही, मोबाईल चार्ज करण्यासाठी अजिबात कोणती सुविधा नाही. आम्ही मान्य करतो पोलीस प्रशासन मदत करायला लोकांना, पब्लिकला, पण पब्लिकला टार्गेट असं व्हायला लाईट नाही एक आझाद मैदानावर अजिबात लगे. तुम्ही महानगरपालिका किती वर्ष झालं सत्तेमध्ये असताना लाईटची सोय नाही. सगळ्या मला 2-3 दिवस झाले इतका त्रास होतोय जनतेला. काय भूमिका का आता? या ठिकाणी कालपासून या ठिकाणचे जे दुकानं बंद होते,
तर आपण पाहतोय हे सर्व आंदोलक आता सीएसएमटी स्थानकाबाहेर जमलेले आहे. पोलिसांनी त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आणि ज्या कोणी तुमच्यावरती चुकीचे आरोप केले त्यांच्यावरती कारवाई करणार, तुम्ही पुरावे द्या असं आश्वासन सुद्धा पोलिसांनी दिलं. मात्र आम्हाला कालपासून मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे. आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे. जोपर्यंत त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करत नाही, मैदानात खडी टाकत नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हटणार नाही, अशी भूमिका या सर्व मराठा आंदोलकांनी घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता त्यांनी रस्त्यावर थेट बसण्यास सुरुवात केलेली आहे. पोलीस प्रशासन अद्यापही चर्चा करतंय, समजूत काढण्याचा प्रयत्न करतंय. मात्र कालपासून आपण जर बघितलं तर अन्न पाण्याची सुविधा नव्हती, शौचालयांमधलं देखील पाणी संपलेलं होतं आणि त्यामुळे हे सर्व आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले. दक्षिण मुंबईमध्ये कालपासूनच पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आझाद मैदानाच्या परिसरामध्ये आणि मैदानामध्ये सुद्धा पाणी साचलेलं होतं, चिखल झालेला होता. त्यामुळे संपूर्ण रात्र या आंदोलकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आणि त्यामुळे आता या सर्व आंदोलकांचा रोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. यामुळे हे सर्व आंदोलक आता आक्रमक होत थेट रस्त्यावरती उतरलेले आहेत. सीएसएमटी स्थानकाच्या परिसरात पोहोचलाय. ही दोनही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे पोलिसांसोबत या आंदोलकांची सुरू असलेली बातचीत आपण पाहतोय, पोलिसांकडून समजूत काढली जाते ती दृश्य आपण पाहतोय. तर दुसरी दृश्य आपण पाहतोय थेट आझाद मैदानातली.